नमस्कार लाडक्या बहिणींनो. खरंच केवायसी ची मुदत वाढली का? आणि नेमकी वाढली तर ती कधीपासून सुरू होणार? तर या संदर्भातील एक महत्वाचा अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आता ई केवायसी कधीपासून सुरू होणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण आलेलो आहे लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर. आणि या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की या ठिकाणी अगोदर जे काही ई केवायसी असं जे काही ऑप्शन यायचं तर ते या ठिकाणाहून काढून टाकण्यात आलेलं आहे. आणि सध्या तरी म्हणजे आजची 2 एप्रिल आहे आणि आता 6:30 वाजलेले आहेत, परंतु अजूनपर्यंत ई केवायसीचं ऑप्शन या ठिकाणी जे काही यायला पाहिजे होतं तर ते अजूनपर्यंत आलेलं नाही. बघा, या ठिकाणी पूर्ण वेबसाईट आपण या ठिकाणी चेक केलेली आहे. इथं कुठेही आपल्याला ई केवायसीचं ऑप्शन दिसत नाही. तर लाडक्या बहिणींनो, आता नेमकं ई केवायसी ची मुदत वाढल्याचं नेमकं कुठं म्हटलेलं आहे तर ते बघूया आपण. तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण आलेलो आहे ट्विटर हँडलवर आदिती ताईंच्या. तर या ठिकाणी नेमकं काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण. तर बघा, या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना ई केवायसी करण्यासाठी 31 मार्च पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु राज्यात उद्भवलेल्या अवकाळी पावसाचे व गारपिटीचे संकट, राज्यातील लाडक्या बहिणीकडून झालेली मागणी या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार ई केवायसी ची जी काही मुदत आहे तर ती 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. तर बघा, 30 एप्रिल पर्यंत ही मुदत वाढवण्यात आलेली आहे. सर्व लाडक्या बहिणींनी या अंतिम मुदतीपूर्वी ई केवायसी दुरुस्ती पूर्ण करावी ही विनंती. आणि या ठिकाणी एक बॅनर सुद्धा टाकण्यात आलेला आहे, तर ते बघूया आपण. नेमकं बघा, लाडकी बहीण योजना 30 एप्रिल 2026 पर्यंत ई केवायसी करण्याची संधी देण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी परत सूचना पण देण्यात आलेली आहे, ज्या पात्र लाभार्थ्यांना ई केवायसी करूनही योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांना ई केवायसी दुरुस्त करण्यासाठी पुन्हा संधी देण्यात येत आहे. तर लाडक्या बहिणींनो, पुन्हा तुम्हाला एक संधी देण्यात येत आहे की ज्यांना जर मागील लाभ मिळालेला नसेल आणि तुमची जी काही ई केवायसी आहे तर त्याच्यामध्ये चुका झालेल्या असतील तर त्या चुका सुधारण्याची संधी सुद्धा आता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. परंतु आता हे पोर्टल नेमकं कधी सुरू होणार? तर बघा लाडक्या बहिणींनो, साधारणतः 6 एप्रिल म्हणजे सोमवारपासून हे पोर्टल सुरू होणार आहे असं सांगण्यात येत आहे. तर नेमकं बघूया आपण की सोमवारी पोर्टल सुरू होते किंवा नाही. मात्र तुर्तास तरी आता आपल्याला असं दिसून येईल, जर आपण सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर गेलो तर आपल्याला दिसून येईल की आता सध्या तरी या ठिकाणी जे काही ई केवायसीचं ऑप्शन होतं तर ते काढून टाकण्यात आलेलं आहे आणि इथे कुठेही अजून ई केवायसी करण्यासंदर्भातील ऑप्शन दिसत नाही. तर सोमवारपासून हे सुरू होणे अपेक्षित आहे. लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारे महत्वाचा अपडेट ई केवायसी संदर्भात होतं. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.